दरम्यान जरांगेंच्या पायी दिंडीवरून संजय राऊत, हसन मुश्रीफ आणि शरद पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। अत्यंत महाराष्ट्रामध्ये भविष्यात कायदा सुव्यवस्था या दृष्टीने पुढला काळ अत्यंत गंभीर वाटतोय मला। पण राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे गृहमंत्री हे मनोज जरांगे पाटील यांना एक राजकीय प्यादा म्हणून बघतायत आणि या महाराष्ट्रातली सामाजिक परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करतायत। मनोज जरांगे पाटील यांच्याशी ताबडतोब सकारात्मक चर्चा व्हायला पाहिजे आणि ती चर्चा निर्णयापर्यंत पोहोचायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे। त्यांचा उपवास शोधायला 2 मंत्री गेले आणि त्या 2 मंत्र्यांनी त्यांना काही आश्वासने दिली। ती आश्वासनं पाळलेली नसावीत असं दिसतंय। पण त्यांचं स्टेटमेंट असं आहे की माझा उपवास शोधायला ते आले आणि ज्यांनी माझ्याशी विचारविनिमय केला, आज ते का पुढे येत नाही। याचा अर्थ त्या चर्चेत काहीतरी त्यांनी कमिटमेंट केले असायचं मला माहिती नाही, पण त्याची पूर्तता नाही, त्यामुळे ते तोंड दाखवत नाही आणि त्याच्यावर त्यांची नाराजी जरांगेंनी व्यक्त केली असेल। अनेक जण जाऊन प्रयत्न करतो, विशेषतः प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू आमदार किंवा गिरीश महाजन साहेब, अनेक मंडळी की जी आता ओबीसी दाखले जे कुणबीत निघालेले आहे ते 54 लाख लोकांना देण्याची सुद्धा प्रक्रिया सरकारने सुरू केलेली आहे। फक्त सगळे सोयरे ह्याच्यामध्ये थोडं अडकलेलं होतं, त्यामध्ये बरंचसं समाधान करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मला वाटते अजूनही समाधान त्याला व्हायला काही वेळ लागणार नाही, होईल त्याचं समाधान। अशा पद्धतीनं त्यांनी करू नये, कारण मुळातच मागच्या उपोषणामुळे त्यांची तब्येत बिघडलेली आहे। मला वाटते त्यांनी ती रिस्क घेऊ नये आणि मला वाटते शासन मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे।